संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कैलासवासी दे पाटील उर्फ बाबूराव दादा साहित्य व वाणिज्य आणि कैलासवासी भाऊसाहेब मधुकर दीपचंद सिसोदे विज्ञान महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला। संस्था शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल कुमार सिसोदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। याप्रसंगी उपाध्यक्ष अशोक बापू पाटील, ज्येष्ठ संचालक प्राध्यापक सुरेश देसले, प्राचार्य डॉक्टर आशुतोष पाटील, उपप्राचार्य विशाल पवार, एस.व्ही. बोरसे, एस.टी. राऊळ व्यासपीठावर विराजमान होते। प्रास्ताविक प्राध्यापक तुषार करंके यांनी केले। यावेळी विज्ञान विभागात प्रथम हितेशा तुलसीदास पाटील, द्वितीय प्रणव दिनेश पवार, तृतीय सिद्धेश हितेंद्र पवार, चतुर्थ हर्षदा प्रकाश चौधरी, तर कला वाणिज्य विज्ञान विभागात प्रथम ज्ञानज्योती अरुण गुरव, द्वितीय तनुजा भाऊसाहेब गिरासे, तृतीय यतिशा भागवत पाटील आणि कला विभागात प्रथम गायत्री लोटन मिस्त्री, द्वितीय मयुरी वसंत कोळी, तृतीय आकाश संतोष भिल यांसह महाविद्यालयातील NCCचे 3 विद्यार्थी भारतीय सैन्य दलात भरती झाले। त्यात हर्षल जयसिंग गिरासे, मोहित वासुदेव पाटील, राजपाल सिंग जयसिंग गिरासे यांचा विशेष सन्मान करण्यात आला। सोबत NCCच्या नाविन्यपूर्वक कामगिरी करणारी रोशनी राजेंद्र गिरासे, कल्याणी बोरसे, सपना पान पाटील यांना देखील गौरवण्यात आले। तसेच ज्येष्ठ प्राध्यापक JT निकम सेवानिवृत्त झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला। प्राचार्य डॉक्टर आशुतोष पाटील आणि अध्यक्ष प्रफुल्ल कुमार सिसोदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की गुणवंत विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप दिल्यावर प्रेरणा मिळते। तसेच विज्ञान विभागातील आणि सैन्य दलातील भरती झालेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क व नाळ जोडून ठेवा असं सांगत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते। सूत्रसंचालन प्राध्यापक स्वप्नील गांगुर्डे यांनी केले। मुख्य संपादक यादवराव सावंत। 57 वर्ष 1970 साली हे महाविद्यालय चालू झाले। दरवर्षी आपल्या इथे टॉपचे विद्यार्थ्यांचा आपण केले त्यांचा सत्कार करत असतो। 12वी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील तिथे फर्स्ट, सेकंड, थर्ड रँकचे त्यांचा सत्कार झाला। CET परीक्षेमध्ये 12वी विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला आहे आणि तसेच अग्निवीरमध्ये विशेष प्रावीण्य मिळवून घेतलेले हे 3 विद्यार्थी आणि 3 विद्यार्थी यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो। तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो। मला एक त्यांना सांगायचं आहे की ते विद्यार्थी आज 12वी म्हणून पास झाले किंवा अग्निवीरमध्ये गेलेले, तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ह्या महाविद्यालयाला आम्ही जे कोणी असू आम्हाला भेट द्यायला या, म्हणजे तुमचं हे पायाभूत केलेलं होतं शिक्षण हे आम्ही एकदम मजबूत केलेलं आहे आणि त्याचं फळ तुम्हाला तुमच्या पाल्यांना मिळणार आहे याचं मी तुम्हाला सांगतो। विशेष करून सर्व जे आपले सर्व प्राध्यापक आहेत सिनियर ज्युनियरचे यांनी विशेष लक्ष घालून त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण कंप्लीट केलं। ते काही सिनियर ज्युनियर आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सर्वांचं मी त्यांचं अभिनंदन करतो की तुमचं मेहनतीचं फळ हे मिळालेलं आहे तुम्हाला। तसेच सर्व पालकांना पालकांचे अभिनंदन करतो। आपण आपल्या मुला-मुलींना या महाविद्यालयात पाठवले आणि त्याचे फळ तुम्हाला इथं मिळालेले आहे। विद्यार्थ्यांना मिळालेले यश हे जसं शिक्षकांसाठी महत्त्वाचं असतं तसं महाविद्यालयासाठी आणि संस्थेसाठी सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट असते। कारण विद्यार्थ्यांच्या यशामुळेच शिक्षकांना, महाविद्यालयाला, संस्थेला पुढे काम करण्याची ऊर्जा आणि प्रेरणाही मिळत असते। त्याच्यामुळे ही गोष्ट फार महत्त्वाची आहे। आणि प्राचार्य म्हणून माझा तसा पहिलाच कार्यक्रम महाविद्यालयात आणि तोही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा असण्याच्यापेक्षा दुसरं चांगली गोष्ट कुठली असू शकत नाही। आणि त्याच्याकरता उपस्थिती जी आहे, आपल्याला मार्गदर्शन करणारे आपले स्थानिक व्यवस्थापन समितीचे माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, ज्येष्ठ संचालक उपस्थित आहेत। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या आहेत। ही माझ्यासाठी प्राचार्य म्हणून अतिशय आनंदाची गोष्ट आहे।
त्याच्यामुळे आणि ग्रामीण भागातला जो विद्यार्थी आहे, आपण ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला ते विद्यार्थी हे शिंदखेडा आणि परिसरामध्ये लहानाचे मोठे झालेले वावरणारे, त्यांच्या आईवडिलांना तुम्ही या ठिकाणी बघितलेलं असेल, कोण आत्महत्या करतंय, कोण कष्ट घेत आहे, कोण उदरनिर्वाह कसा करायचा या संकटाचा सामना करत आहे. पण त्या पालकांना आपण सलाम केला पाहिजे की तरी ते आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करतात. ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपण शिक्षक म्हणून, महाविद्यालय म्हणून आपण जे त्यांच्याकरता प्रयत्न करतोय तेवढेच प्रयत्न त्यांच्या पालकांचे पण आहेत. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांचं पण अभिनंदन. आणि म्हणून आपण असं ठरवलं का नाही, विद्यार्थ्यांसोबत पालकांना पण आपण आवर्जून या कार्यक्रमाला बोलवलं पाहिजे आणि त्यांचा पण आपण सत्कार केला पाहिजे, त्यांचं पण आपण अभिनंदन केलं पाहिजे. त्याच्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. त्यांच्या प्रेरणेने इतर विद्यार्थीसुद्धा जे आहेत ते प्रगतीचं पाऊल उचलतील, मेहनत घेतील, कष्ट करतील अशी आपली